आपण बघतोय की नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयावर या सगळ्या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या या मुळेगावमध्ये पाणीच नाही आहे। जे थोडंफार पाणी येतंय ते कशा पद्धतीचं दूषित आहे हे आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि त्याच्यामुळे या महिला आज आक्रमक झालेल्या आहेत आणि या रिकाम्या हंडे घेऊन आज जिल्हा परिषदच्या कार्यालयावर आलेल्या आहेत। या महिलांच्या हातातल्या या जर बाटल्या आपण बघितल्या आणि याच्यातलं पाणी बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की जे थोडंफार पाणी येतंय ते देखील या ठिकाणी अक्षरशः दूषित पद्धतीने येत आहे आणि त्यामुळे या महिलांना या ठिकाणी अत्यंत हालाकीचा सामना जो आहे तो करावा लागतो। ताई, काय नेमकी परिस्थिती? सर, आमच्या गावाला पाणीच नाही प्यायला। 2 टँकर येते, एक दिवस आड जाऊन तर ते पण पुरत नाही। 2 किलोमीटर आम्हाला पाण्याला जावं लागतं। आजपर्यंत आम्हाला पाणीच येत नाही। बरं, हे एवढं गढूळ पाणी प्यावं लागतंय तुम्हाला? हो, वास कसा येतो बाबा, पिऊशी सुद्धा वाटत नाहीये पाणी। मोठे माणसं आहे का, पोरं बारीकले कसे काय? किती वर्ष झाले आता पाणी येत नाही? सर, माझ्या लग्नाला 16-17 वर्ष झाली पण आम्हाला पाणीच नाही, म्हणजे आधीपासूनच नाही। आता बाय म्हाताऱ्या झाले तरी पाणी नाही झाले सर आमचे। अनेक वर्षांपासून या गावाला पाणी नाहीये आणि त्याच्यामुळे अखेर संतप्त झालेल्या या महिलांनी आज अखेर जिल्हा परिषदवर हंडा मोर्चा काढलेला आहे। रिकामे हंडे आपल्या डोक्यावर घेऊन या महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। रवी शेठ, काय नेमकी परिस्थिती? सर, नाशिकच्या आमच्या आयटक कार्यालयामध्ये शेतमजूर महिला ऑफिसला आल्या। ते म्हणजे भरपूर आंदोलन होतात, पण स्वातंत्र्य झालं आमच्या गावाला पाणी नळाला कसं येतं आम्हाला माहितीच नाही आहे। त्या गावाला मी भेट दिल्यावर पाण्याची टाकी बांधलेली आहे, त्या टाक्यामध्ये आजपर्यंत पाणीच पोचलं नाही। ज्या विहिरी आहेत त्या विहिरीमध्ये टँकरने पाणी आणून टाकलं जातं, ते सर्व गढूळ होतं आणि हेच पाणी प्यावं लागतं। दररोज महिलांना 4 तास स्वतःच्या घरासाठी पाणी आणि कपडे धुण्यासाठीचा पाण्यासाठी आयुष्यातले 4 तास दररोज त्यांना खर्च करावे लागतात। 4 मुलींचा महिलांचा जीव त्या विहिरीत गेलेला आहे। एक आजीबाई आता त्याच्यामध्ये पडून आता जखमी झालेली आहे आणि 3.5 कोटी रुपये खर्च करून जल जीवन मिशनमधून पाईपलाईन करण्यात आली। रस्ता रुंदीकरण कुंभमेळ्याच्या निमित्ताने होत असल्यामुळे त्या ठिकाणी ती पाईपलाईन तुटली। त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले, ती पाईपलाईन पण जोडली गेली नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की स्वातंत्र्यानंतर 78 वर्षांनी यांच्या घरामध्ये पिण्यासाठी पाणी नळानं यावं, यासाठीचं हे आंदोलन आहे। सिंहस्थाच्या निमित्तानं जे कामं सुरू आहेत त्या कामाच्या दरम्यान ही पाईपलाईन तुटली आणि त्याच्यामुळे जे थोडंफार पाणी येत होतं ते देखील येत नाहीये। स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत या महिलांनी पाणी कसं नळाला येतं हेच बघितलेलं नाहीये आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला मतं दिले, आता आम्हाला पाणी द्या अशी मागणी या महिला करतायत। कॅमेरा पर्सन जगदीशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।